पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला रामनवमी साजरी केली जाते। या वर्षी रामनवमी तारीख 2 दिवस येत असल्यामुळे नेमकी रामनवमी कोणत्या दिवशी साजरी करायची याबद्दल थोडा गोंधळ आहे। भगवान श्रीरामाचा जन्म दुपारी झाला होता, त्यामुळे रामनवमी 26 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे। हा दिवस खूप शुभ मानला जात आहे, कारण या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत। या दिवशी धनाचा कारक शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे। तसेच गुरु आणि चंद्र यांच्या एकत्र येण्याने गजकेसरी राजयोग, तर गुरु आणि मंगळ यांच्या संयोगाने नवपंचम राजयोग तयार होत आहे। याशिवाय डबल त्रिग्रही योगही तयार होत आहे, त्यामुळे 3 राशीच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो। हे संपूर्ण विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे। आता या कोणत्या भाग्यवान राशी आहे ते आपण जाणून घेऊया। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी रामनवमीच्या दिवशी मिथुन राशीत गजकेसरी योग तयार होत आहे, तर कुंभ आणि मीन राशीत त्रिग्रही योग बनत आहे। तसेच मिथुन राशीत असलेल्या मार्गी गुरु कुंभ राशीवर 9वी दृष्टी टाकत आहे, त्यामुळे मंगळ, बुध आणि राहू सोबत नवपंचम राजयोग तयार होत आहे। याशिवाय या दिवशी शोभन, सर्वार्थ सिद्धी आणि रवी योगही तयार होत आहे। पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी 26 मार्च 2026 रोजी सकाळी 11:48 सुरू होत आहे। ही तिथी 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10:06 संपणार आहे। धर्मसिंधूनुसार नवम्यां तु मध्यामे रामजन्म समाचरेत, म्हणजे नवमी तिथीच्या दुपारीच भगवान रामांचा जन्मोत्सव साजरा करावा। यामुळे यावर्षी नवमी तिथी दुपारच्या वेळी 26 मार्चला येत आहे, त्यामुळे गृहस्थ लोक 26 मार्चला रामनवमी साजरी करतील, तर वैष्णव संप्रदायातील लोक 27 मार्चला रामनवमी साजरी करतील। रामनवमीचा दिवस मेष, वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांसाठी खास लाभदायक ठरू शकतो। बऱ्याच दिवसापासून चालू असलेल्या अडचणी कमी होतील आणि आयुष्यात आनंद येऊ शकतो। कुटुंबात चालू असलेले वाद संपतील आणि घरच्यांसोबत चांगला वेळ घालवता येईल। मुलांकडून किंवा कुटुंबाकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल, त्यामुळे वरिष्ठ तुमची क्षमता ओळखून तुम्हाला बढती किंवा महत्त्वाची जबाबदारी देऊ शकतात। भगवान रामाच्या कृपेने व्यवसायातही चांगला फायदा होण्याचे संकेत आहेत। कुटुंबातील जुने मतभेद संपतील आणि नात्यांमध्ये गोडवा येईल। सगळे मिळून आनंदाने राहतील। जीवनसाथी सोबतचे संबंध सुधारतील आणि जुने वाद हळूहळू कमी होतील। आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि जुन्या कर्जातूनही दिलासा मिळण्याची शक्यता आहे। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या 3 राशी व्यतिरिक्त मिथुन, कुंभ, तुळ, मकर आणि सिंह राशीच्या लोकांनाही फायदा होऊ शकतो। वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी थोडं सावध राहण्याची गरज आहे, त्यांच्या तब्येतीवर थोडा परिणाम होऊ शकतो। नोकरी आणि व्यवसायावर मात्र फारसा नकारात्मक परिणाम होणार नाही। रामनवमीच्या दिवशी काही ज्योतिषी उपाय केल्याने भगवान श्रीरामांची विशेष कृपा मिळू शकते। या दिवशी रामचरितमानसच्या बालकांडाचे पठण करा, तसेच तुळशीच्या पानांची माळ भगवान रामांना अर्पण करा। याशिवाय हनुमान चालिसाचे पठण केल्यानेही लाभ होऊ शकतो। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।